Today we are going to celebrate World Heart Day. Today's theme is Don't Miss the Beat. Our students from JNM third year are going to explain about diagnostic evaluation in cardiac diseases. आता आपण थर्ड सेक्शन मध्ये पाहणार आहे की डायग्नोसिस इव्हॅल्युएशन. पहिल्यांदा आहे हिस्ट्री टेकिंग, त्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन, ब्लड टेस्ट, एमआरआय, स्ट्रेस टेस्ट, त्यानंतर आहे एआय, त्यानंतर एंजिओग्राफी, 2D इगो, इलेक्ट्रोकार्डियोग्राम, सिटी स्कॅन आणि चेस्ट एक्सरे. तर पहिल्यांदा आहे हिस्ट्री टेकिंग. हिस्ट्री टेकिंग मध्ये आपण पहिल्यांदा त्या पेशंटच्या आयडेंटिफिकेशन डाटा हे संपूर्ण कलेक्ट करतो. त्यानंतर त्याचे चिप कंप्लीट, त्यानंतर पास्ट मेडिकल हिस्ट्री, पास्ट सर्जिकल हिस्ट्री म्हणजे त्या पेशंटला डायबेटीज, हायपरटेन्शन आहे का हे आपण त्याला विचारून मेन्शन करतो. त्यानंतर पास्ट सर्जिकल हिस्ट्री, तर त्या पेशंटला कोणती आधी हार्टची सर्जरी आहे का हे आपण त्याला विचारतो. आता बघणार आहे आपण फिजिकल एक्झामिनेशन. फिजिकल एक्झामिनेशन हे आपण हार्ट डिसीज कंडिशन मध्ये करणार आहे, म्हणजे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण आणि डायग्नोसिस इव्हॅल्युएशन बघण्यासाठी आपण फिजिकल एक्झामिनेशन करणार आहे. त्याचे दोन टाईप पडतात. पहिलं जनरल आणि दुसरं फोकस. जनरल मध्ये आपण हेड टू फूट एक्झामिनेशन करतो आणि फोकस मध्ये आपण हे हार्टवर फोकस दिला आहे. त्यामध्ये आपण 3 मेथड यूज केले जातात. पहिलं इन्स्पेक्शन ऑब्झर्वेशन, दुसरं पाल्पेशन, तिसरं ऑस्कल्टेशन. त्याच्यामध्ये आपण इन्फेक्शन मध्ये आपण सायनोसिस, हार्ट रेट आणि रिदम यामध्ये चेक केला जातो. नंतर पाल्पेशन हे आपण पल्स रेट चेक केलं जाते. ऑस्कल्टेशन मध्ये आपण सेटोस्कोपने हार्ट साऊंड चेक केला जातो. यामध्ये अदर चेकअप, यामध्ये ब्लड प्रेशर मध्ये ब्लड प्रेशरची नॉर्मल व्हॅल्यू 120 ते 80 mm ऑफ एज. हायपरटेन्शन मध्ये म्हणजे उच्च रक्तदाब मध्ये 140 ते 90 mm ऑफ एज. हायपरटेन्शन म्हणजे कमी रक्तदाब, याच्यामध्ये 100 ते 60 mm ऑफ एज. पल्स रेट मध्ये नॉर्मल व्हॅल्यू त्याची 72 ते 80 बीट पर मिनिट. आणि टॅकिकार्डिया म्हणजे पल्स रेट हे जास्त वाढलेले असते, त्याच्यामध्ये 100 टॅकिकार्डियामध्ये 100 बीट पर मिनिट. आणि बॅडिकार्डियामध्ये हे पल्स रेट कमी झालेला असते, त्याच्यामध्ये 60 पेक्षा कमी जर पल्स आले असेल त्याला बॅडिकार्डिया म्हणतात. ब्लड टेस्ट मध्ये ट्रोपोपिन टेस्ट केली जाते. यामध्ये हृदयविकाराच्या स्नायूंचे नुकसान झाल्यावर रक्तप्रवाहात सोडल्या जाणाऱ्या एन्झाईम लाईक ट्रोपोपिन टी किंवा ट्रोपोनिन ही चाचणी शोध घेते. नंतर त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाच्या स्नायूंचे नुकसान झाल्यास हे आजाराचे संकेत देऊ शकते. त्याच्यानंतर हाय सेन्सिटिव्हिटी सी रिएक्टिव्ह प्रोटीन टेस्ट. यामध्ये या चाचणीमध्ये शरीरामधील जळजळ दर्शवणारे प्रथिने मोजले जातात. नंतर युरिया अँड इलेक्ट्रोलाइट टेस्ट. यामध्ये सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांची आवश्यक असलेल्या खनिजांची तपासणी केली जाते. नंतर होमोसिस्टिन टेस्ट. याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल सारख्या पदार्थांचे उच्च प्रमाण दर्शवले जाते. आणि नंतर लिपोप्रोटीन ए टेस्ट. यामध्ये लिपोप्रोटीन ए टेस्ट केली जाते. नाउ आय एम गोइंग टू एक्सप्लेन अबाउट सिटी स्कॅन. सिटी स्कॅन म्हणजे काय, तर कॉम्प्युटराइज टोमोग्राफी. सिटी स्कॅन ही एक इमेजिंग चाचणी आहे ज्यामध्ये हृदय आणि आसपासच्या रक्तवाहिन्यांची तपशीलवार चित्रे काढण्यासाठी एक्सरेचा त्यामध्ये वापर केला जातो, ज्यामुळे डॉक्टरांना रक्तवाहिन्यातील अडथळे आणि हृदयविकारासारख्या इतर समस्यांचे निदान करण्यामध्ये मदत होते. सिटी स्कॅन मध्ये रुग्णाला झोपून राहणे समाविष्ट असते, ज्यामुळे 3D दृश्य हे वेगवेगळ्या शरीराच्या कोनांमधून घेतले जातात. यामध्ये आपण पाहू शकतो की यामध्ये रुग्ण डोनट आकाराच्या सिटी स्कॅन मशीनवरती झोपलेला आहे. त्याच पद्धतीने सिटी स्कॅन मध्ये रुग्णाला झोपून राहणे समाविष्ट असते. हाऊ अँड सिटी स्कॅन वर्क. सिटी स्कॅन कशा प्रकारे काम करते. एक्सरे बीम अँड रोटेशन. एक एक्सरे स्त्रोत आणि सिटी स्कॅन मशीन मधून रुग्णाला आत ढकलवले जाते. त्याच्यामध्ये एक एक्सरे बीम आणि डिटेक्टर असतात जे रुग्णाच्या शरीराभोवती गोलाकार गतीने फिरत असतात. हे जलद वेगाने पंखाच्या आकाराचे एक्सरे बीम घेतले जातात. त्याच्यानंतर आहे इमेज क्रिएशन. यामध्ये डिजिटल स्टॅक करून 3D इमेज तयार केले जातात. यामध्ये क्रॉस सेक्शनल इमेजेस तयार केले जातात. 3D इमेज या पद्धतीमध्ये डिजिटल स्टॅक करून माहिती गोळा केली जाते, जी पारंपरिक एक्सरे पेक्षा अधिक व्यापक आणि चांगली माहिती आपल्याला मिळते. कॉमन युजेस ऑफ सिटी स्कॅन. सिटी स्कॅनचा युजेस कुठे कुठे केला जातो, तर ब्लड वेसल्स मध्ये काय अडथळे आहेत का ते पाहण्यासाठी आपण सिटी स्कॅन करतो. त्यानंतर कोरोनरी आर्टरी डिसीज पेशंटला आहे का ते चेक करण्यासाठी आपण सिटी स्कॅन करतो. पेशंटला एखाद्या चेस्ट पेन होत असेल तर तेव्हा आपण सिटी स्कॅन करतो. सिटी स्कॅनचे फंक्शन काय आहे, तर त्याच्यामध्ये एक्सरेचा वापर केला जातो, त्याच्यानंतर 3D इमेजचा वापर केला जातो आणि क्रॉस सेक्शनल इमेजेस काढल्या
जातात. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन काय घ्यावे लागतात, तर सिटी स्कॅन मध्ये आपण कॉन्ट्रास्ट डाय यूज करतो, तर त्याची काय ॲलर्जिक रिएक्शन पेशंटला येते आहे का ते पाहणे गरजेचे असते. त्याच्यानंतर सिटी स्कॅन हे वारंवार करू नये, त्याच्यामुळे पेशंटला कॅन्सरचा वगैरे धोका होऊ शकतो. पण जर पहिल्यांदा जर सिटी स्कॅन करत असेल तर त्याच्यामुळे कोणताही धोका होत नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. नाव आय एम गोइंग टू एक्सप्लेन अबाउट इलेक्ट्रोकार्डिओग्राम, ECG. यालाच ECG असे म्हणतात. यामध्ये आपण ही एक नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट असून याच्यामध्ये आपल्याला हार्टची इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड केली जाते. तर ECGचे पर्पजेस काय आहेत? ECG हा आपण हार्ट रिलेटेड कोणतेही डिसीज असतील तर ते डिटेक्ट करण्यासाठी आपण ECG करतो. यामध्ये आपल्याला हार्टमध्ये कोणत्याही प्रकारचं ब्लॉकेज असेल, हार्ट रेट इन्क्रीज झालेले असतात, अरेथ्रिमियाज असेल, यासारखे हार्ट कंडिशन आपल्याला ECG केल्यामुळे ते डिटेक्ट होतात. तर हार्टचे ECGचे वेगवेगळे टाईप आहे. याच्यामध्ये आहे एक रेस्टिंग ECG, होल्टर ECG आणि स्ट्रेस ECG. रेस्टिंग ECG हा आपण पेशंट लाईंग पोझिशन मध्ये असताना रेस्टिंग ECG घेतो. होल्टर ECG मध्ये आपण पेशंटला 24 हवर्स टू 48 हवर्स पर्यंत पेशंटला ECG चे लीड्स लावून ठेवले जातात आणि त्याच्यानंतर त्याचे रेकॉर्डिंग केले जाते. स्ट्रेस ECG मध्ये पेशंटला आपण एक्सरसाइज करायला सांगतो आणि एक्सरसाइज करत असताना त्याचा ECG घेतो. ECG मध्ये आपण दोन प्रकारचे इथे ECG ठेवले आहेत. त्याच्यामध्ये एक आहे नॉर्मल ECG आणि सेकंड आहे ॲबनॉर्मल ECG. एकदा रिपोर्ट आल्यानंतर ना आपल्याला पेशंटमध्ये कोणत्याही प्रकारची ॲबनॉर्मॅलिटीज आहे की नाही ते समजते. त्याच्यानंतर ना आहे एंजिओग्राफी मध्ये आपण पेशंटला एंजिओग्राफी का करतो, तर पेशंटच्या ब्लड वेसल्स मध्ये कोणत्याही प्रकारची ॲबनॉर्मॅलिटी असेल किंवा ब्लॉकेज वगैरे असेल तर ते डिटेक्ट करण्यासाठी कॉन्ट्रास्ट डाय आणि एक्सरे इमेजिंग टेस्ट यूज करून आपण एंजिओग्राफी करतो. यामध्ये पेशंटला पहिल्यांदा लोकल अनस्थेशिया देऊन आर्म किंवा रिस्ट मधील आपली रेडियल वेन वगैरे रेडियल आर्टरीज मधून डाय इंजेक्ट केली जाते व त्याच्यानंतर कुठल्याच ठिकाणी जर ब्लॉक असेल, आता इथे आपल्या पेशंटच्या हार्टमध्ये जिथे ब्लॉक असेल तिथे डाय स्टॉप होते आणि त्याच्यानंतर पेशंटचा एक्सरे घेतला जातो. एक्सरे मध्ये आपल्याला पेशंटच्या हार्ट वेसल मध्ये कुठपर्यंत ब्लॉकेज आहे किंवा ते समजते आणि त्याच्यानंतर हार्टमधील वेसल्स मध्ये ब्लॉकेज आहे हे आपल्याला एंजिओग्राफीमुळे समजतं. याच्या व्यतिरिक्त आपण कार्डियाक डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन मध्ये आपण AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टेस्ट करतो. त्याच्यानंतर 2D इको हे पण आपण करतो. स्ट्रेस टेस्ट हे करतो. MRI हे आपण टेस्ट आपण कार्डियाक डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन मध्ये करतो.